श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नवरात्रीचा 6वा दिवस, नवरात्रीची 6वी माळ. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. देवीचे 6वे रूप म्हणून कात्यायनी देवीची आराधना केली जाते. देवीचे मातृतत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे स्वरूप आहे, जिच्यामध्ये असुराचा नाश करण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. वामन आणि स्कंद पुराणात यांच्या उत्पत्तीबद्दल किंवा स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. माता कात्यायनी हे दुर्गेचे 6वे रूप आहे. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की देवीच्या कात्यायनी रूपाचा जन्म परमेश्वराच्या नैसर्गिक कोपातून झाला होता. वामन पुराणानुसार देवीने कात्यायनी आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची ताकद आपल्याला देते. सर्वस्वाशी एकरूप होण्याचे वरदानही देते. ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खडक आणि दुसऱ्या हातात कमळ आहे, तर 2 हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहेत. कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत असे म्हणतात. आता आपल्याला या दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही. असे भरपूर आपल्याला अडचणी येत असतात. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते. या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. तसेच उंबरठ्याच्या बाहेर देखील आपण दिवा प्रज्वलित करावा किंवा तुम्ही धूप देखील ठेवू शकता. तसेच दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही. त्यामध्ये एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये येते अशी मान्यता आहे. आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान कुठेही त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही, किंवा पिवळं पडलेलं विड्याचं पान असेल असेही पान आपण घ्यायचं नाही. या पानाला देठ असावा, हिरवं पान आपण घ्यायचं आहे. आता हे पान घेतल्यानंतर ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने हे विड्याचं पान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला माता लक्ष्मी समोर बसायचं आहे. बसताना आपण आसन घेऊन बसावं. त्यानंतर आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप, तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच दिव्याखाली तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढू शकता. आता या दिव्याला देखील फूल अर्पण करावं. यानंतर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याच्या पानाला हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप महत्त्व आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा वास असतो. तसेच पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो. या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले.
भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले. आता आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तसेच आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्या. त्यानंतर आपल्याला 2 हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. आता हे विड्याचं पान घेतल्यानंतर या विड्याच्या पानावरती आपल्याला एक कुंकवाचा आणि एक हळदीचा टिका द्यायचा आहे. त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. आणि आता या विड्याच्या पानामध्ये आपल्याला 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हे पान मुडपायचं आहे. या पानाच्या आपल्याला 2 घड्या घालायच्या आहे. पहिल्यांदा पान हे आपण आपल्या साईडने मुडपावं. त्यानंतर परत आपण दुसऱ्या एका साईडने पान हे मुडपायचं आहे. अशा प्रकारे त्या पानाच्या आपल्याला 2 घड्या घालायच्या आहे. पानाचा आपल्याला एका प्रकारे त्रिकोण हा तयार करायचा आहे. तसेच त्या 2 हिरवी वेलची आहे त्या आपल्याला पानामध्येच राहून द्यायच्या आहे. आणि आता या पानावरती आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहे. आता या 2 लवंगा साबूत असाव्यात. आता या लवंगा ठेवल्यानंतर हे जे काही पान आहे ते आपल्याला माता लक्ष्मीला, माता दुर्गाला अर्पण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये देखील हा उपाय करू शकता. आणि जर मंदिरामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये हा उपाय करा. कारण की त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये होत असते. तसेच मंदिरामध्ये पूजापाठ सर्व होत असते. तसेच आपल्या घरामध्ये त्या प्रमाणामध्ये पूजापाठ होत नाही. तसेच प्रत्येक गोष्टीचे पालन केले जात नाही. त्यामुळे शक्य असेल तर मंदिरामध्येच हा उपाय करावा. आता हे ठेवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला, माता दुर्गाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, अगदी घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगू शकता. हा उपाय अगदी तुम्ही नवरात्र संपेपर्यंत रोज केला तरी पण चालेल किंवा तुम्ही उद्या हा उपाय करू शकता. आता यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचं आहे. कारण की आपण फक्त उपाय केला आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक फायदा बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा देखील करायची आहे. तर आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने महालक्ष्मी अष्टकम म्हणावं. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचंच आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तसेच आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय उद्या करायचा आहे. विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या. आणि हे विड्याचं पान आणि लवंगा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. जिथे पण पाणी असेल तुम्ही तिथे जायचं आहे. अगोदर पान आणि लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपली इच्छा, मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. आणि त्यानंतर हे पान व लवंगा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. आता हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्यानंतर आपण घरी निघून यायचं आहे. मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.